शेतकरी मंडळींनो, आतापर्यंत ज्या ज्या काही कर्जमाफीच्या याद्या लागल्यात का, त्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण केलं असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वितरित झाली असेल. कारण आत्तापर्यंत राज्य सरकारनं 2 शासन निर्णय त्या शेतकऱ्यांसाठी काढले होते. आता यामध्ये सुद्धा काही शेतकरी असे आहेत, एक तर त्याचा बँकेला आपला आधार नंबर लिंक नाही, त्या कर्ज खात्याला लिंक नाही. काही असे शेतकरी आहेत की ते वयोवृद्ध आहेत, म्हणजे म्हातारे आहेत, त्याच्या बोटाचे ठसे येत नाहीत. मग त्या शेतकऱ्यांनासुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारच्या सहकार आयुक्त कार्यालयानं एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. आता त्यामध्ये जवळपास 3,18,000 असे शेतकरी आहेत की त्याचा आधार नंबर लिंक नाही किंवा बोटाचे ठसे येत नाहीत. तर त्यानं काय करायचं आहे, आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं आहे. तिथं त्याला गेल्याच्या नंतर तिथं वेगवेगळ्या बोटांचे 3 वेळा ठसे घेतले जाणार आणि त्यांचे ठसे जर बोटाचे आले नाही तर त्यावेळेस केंद्रचालक स्वतःचा ठसा लावणार आणि ती जी तक्रार आहे ती तालुकास्तरीय समितीकडे पाठवणार आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला आपल्यासोबत 7/12 उतारा, आधार कार्ड, बँकेचं पासबुक घेऊन तहसील कार्यालयात जायचं. तिथं आपली ओळख पटवायची, म्हणजे आपल्याकडे किती कर्ज आहे काय आहे, आणि त्यानंतर त्या समितीमार्फत त्या शेतकऱ्याची छाननी होणार आणि त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम वितरित केली जाणार आहे. जर तुम्ही असे शेतकरी असताल तर या पद्धतीनं ही कार्यवाही करायची आणि आपली कर्जमाफीची रक्कम मिळवायची. आपली माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.